ख्रिस्तास प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन घेऊन पुनरपी मला परमेश्वराने आपल्या समोर आणलेलं आहे, त्याबद्दल परमेश्वराचे प्रथम मी उपकार स्तुती करतो. आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वरा, तुझं वचन सांगण्यासाठी तुम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. आमच्या आध्यात्मिक उन्नती तू कर. त्या पवित्र वेदीवरी इंगळ माझ्या ओठास लाव, यासाठी की मी नव्हे तर माझ्याद्वारे तू बोलावा असं तू होऊ दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. मित्रो, आजचा माझा विषय आहे सफलता पूर्ण स्वार्थेचे रहस्य. सफलतापूर्ण स्वार्थेचे रहस्य म्हणण्यासाठी जो शास्त्रभाग आहे, योना याचा 3रा अध्याय 1 ते 10 ही वचने आपण ऐकूया. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनिवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंडताट नेसले. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंडताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, कोणा माणसाने, पशुने, गुरोढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंडताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. मित्र, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत, त्या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापूर्वी वेगवेगळ्या चर्चेसच्या मार्फत वेगवेगळे मिशनरी आले. नॅझरीन चर्चच्या मार्फत नॅझरीन चर्चचे मिशनरी आले. अलायन्स मिशनचे चर्चच्या तर्फे अलायन्स मिशनचे मिशनरी आले. स्वीडिश चर्चचे मिशनरी म्हणून स्वीडिश मिशनरी आले. वेगवेगळे मिशन, मी सर्वसाधारण 8 मिशनचं कार्य या मुंबईच्या बाहेर हे आहे. वराड, खानदेश हा भाग त्याने मोठ्या रीतीने व्यापलेला आहे. वेगवेगळ्या मोठमोठ्या मंडळ्या आज आम्ही त्या भागामध्ये आज सुद्धा पाहतो. प्री मेथडिस्ट मिशनच्या मंडळ्या, नॅझरीनच्या मंडळ्या, अलायन्सच्या मंडळ्या, दी इव्हँजेलिकल अलायन्स च्या मंडळ्या, म्हणजे टीम मिशनच्या मंडळ्या, स्वीडिशच्या मंडळ्या, अशा वेगवेगळ्या मंडळ्या ह्या स्वार्थ प्रसार प्राचीन काळापासून करत आहे. या मुंबईमध्ये सुद्धा अमेरिकन मराठा मिशनने
सुवार्ता प्रसार हे प्राचीन काळामध्ये केलेलं आहे. आज चर्च ऑफ नॉर्थ इंडिया हे मिशनरी कार्य हे आज करत आहे. अनेक मंडळ्या, अनेक मिशनरी लोक त्यासाठी क्रियाशील आहे. अनेक मंडळ्या या आज तयार झालेल्या आहे. हे कशामुळे? परमेश्वराने जो संदेश दिलेला आहे तो संदेश आमच्या जवळ आहे. तो त्या संदेशाचा स्वीकार आम्ही केलेला आहे. परमेश्वराचं मिशन दिलेलं आहे आम्हा प्रत्येक व्यक्तीला, विश्वासणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. त्या मिशनचे आम्ही मिशनरी आहोत. ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करायला निघतो किंवा देवाचा सेवक म्हणून आम्ही त्याचं कार्य करायला निघतो, त्यावेळेस आमचा नवीन जन्म हा झालेला पाहिजे असतो. परमेश्वरापासून पाचारण झालेलं पाहिजे आणि परमेश्वराचा संदेश हा पाहिजे. या तीन जर गोष्टी आमच्या जवळ आहे तर आम्ही देवाची सेवा चांगल्या रीतीने करू शकतो. अनेक पुढेच आम्ही परमेश्वराची सेवा करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो. सफलतापूर्ण स्वार्थाचे रहस्य काय आहे? सफलतापूर्ण स्वार्थेचे रहस्य काय आहे? चला या आपण थोडस त्या विषयावर मनन करूया. पहिली बाब, अस्थिर स्थितीला स्थिर करणे. जी अस्थिर स्थिती आहे त्या स्थितीला स्थिर करणे हे सफलतापूर्ण स्वार्थेचं पहिलं रहस्य आहे. आम्हाला योनाच्या पुस्तकामध्ये जाऊन काही गोष्टी पाहावं लागेल. योनाच्या जीवनाचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस आम्हाला सफलतापूर्ण स्वार्थेचे रहस्य हे कोणते आहे हे आम्हाला चांगल्या रीतीने समजू शकेल. योना पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं सांगण्यात आलेलं, पहिलं आणि दुसरं. अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मजकड पुढे आली आहे. मग परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना ताशी शास पळून जाण्यास निघाला. परमेश्वराने या योनाला मिशन दिलेलं आहे आणि परमेश्वर त्याला सांगत आहे की तू त्या मोठ्या निनवेमध्ये जा, त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मजकडे आलेली आहे. मोठा संदेश त्याच्याजवळ परमेश्वराने दिलेला आहे आणि तो संदेश घेऊन त्याला निनवेमध्ये जाण्यासाठी परमेश्वर सांगत आहे. पण मित्रो, योना हा जात नाही, कारण तो इब्री होता आणि निनवेचे जे लोक होते ते परराष्ट्रीय परधर्मीय असे होते आणि त्यांच्या बद्दल त्यांना असं वाटत होतं योनाला की त्यांचा नाश व्हावा. ही चांगली भावना नाही, परंतु योनाच्या अंतःकरणामध्ये ती अयोग्य भावना होती आणि त्यामुळे तो त्या निनवे शहरामध्ये जाण्यासाठी तयार नव्हता. तो आपल्या जीवनामध्ये स्थिर नव्हता, तो अस्थिर होता. त्याला समजत नव्हतं मी काय करू. एकीकडे परमेश्वराची आज्ञा आहे, एकीकडे माझं जे कॉन्सिस आहे ते मला सांगते की मी निनवेला जाऊ नये. अशा परिस्थितीमध्ये तो
तार्शिशास जाण्यासाठी जहाजावर बसलेला आहे. परमेश्वराने बघितलं की जी जबाबदारी योनावर सोपवण्यात आलेली आहे ती जबाबदारी हा योना न करता दुसरीकडे जात आहे. त्यांनी मोठं वादळ उत्पन्न केलं समुद्रावर. जहाजामधले लोक ला भीती वाटू लागले की जहाज फुटेल. आणि ते विचार करू लागले की हे जे आपत्ती आलेली आहे हे कोणामुळे आपल्यावर संकट हे कोसळलेलं आहे. कोणामुळे संकट कोसळले याचा ते विचार करत होते. आणि अशा वेळेस मित्र हा योना काय करत होता. हा जहाजाच्या तळाशी जाऊन झोपलेला होता. आणि त्या ठिकाणी काही जण गेले आणि त्याला सांगतात, अरे झोपी काय, अरे झोप घेत का पडला, उठ, आपल्या देवाचा धावा कर व न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईन, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. योना 1 आणि 6व्या वचनामध्ये ही बाब विधित केलेली आहे. त्यावेळी योना जागा होतो. आणि इकडे हे लोक विचार करत होते हे कोणामुळे हे संकट आपल्यावर आलं. त्यांनी प्रत्येक माणसाचं नाव एका चिठ्ठीवर लिहिलं. वेगवेगळ्या चिठ्ठ्या केल्या आणि त्याच्यामधून योनाची चिठ्ठी आली. आणि योनाची चिठ्ठी आल्यानंतर त्यांना समजलं की हे योनामुळे हे सर्व झालेलं आहे. ते त्याला विचारतात. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले, तुझा धंदा काय, तू आलास कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकापैकी आहे. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीय देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. योना 1 अध्याय आणि ह्याचा 8 आणि 9 या वचनामध्ये तो सत्य ते सांगतो की मी इब्री असून ज्या स्वर्गीय देवाने समुद्र कोरडी भूमी ही निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. त्यावेळेस जहाजावर असलेल्या लोकांना भीती वाटली की योनाचा हा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे आणि याची चिठ्ठी निघालेली आहे. ते विचारतात काय झालं. त्या योना त्यांना सर्व गोष्टी सांगतो की परमेश्वराने मला निनवेला जायला सांगितलं आणि मी परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि मी तार्शिशास जात आहे. मग ते विचारतात की आता आपण काय करावं. ते त्याला सांगता, मला उचला आणि समुद्राच्या पाण्यामध्ये फेकून द्या. ते त्याला उचलतात आणि समुद्राच्या पाण्यामध्ये त्याला भिरकावून देतात. परमेश्वर समुद्रामध्ये एक मोठा मासा तयार करतो आणि तो मासा योनाला तो गिळून घेतो आणि योना त्याच्या पोटामध्ये सुरक्षित राहतो. योनाला वाटलं की आपण मरणार, निश्चित मरणार, पण तसं झालं नाही. परमेश्वराने त्याला मरू दिलेलं नाही आहे. परमेश्वराने त्याचा बचाव केला, कारण परमेश्वराला त्याच्यापासून कार्य करून घ्यायचं होतं. दैवी कार्य त्याच्या मार्फत त्याला करून घ्यायचं होतं आणि म्हणून परमेश्वर त्याला जिवंत ठेवतो आपल्या दैवी कार्यासाठी. जोपर्यंत मित्र हो आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या ज्या इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण होत नाही, देवी योजना आमच्या संदर्भात ज्या परमेश्वराच्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्हाला मृत्यू हा येत नाही. परमेश्वर आमचा बचाव करतो,
कारण तो आमच्याकडून काहीतरी अद्वितीय कार्य करू इच्छितो, दैवी कार्य करू इच्छितो. आणि त्यासाठी परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवतो. योनाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वराचे तो आभार मानतो. त्याला त्याची चूक कळून आली. परमेश्वराने मला सुरक्षित ठेवलेला आहे, माझा बचाव केला, त्याबद्दल तो परमेश्वराचे उपकार स्तुतीची प्रार्थना तो करतो, त्याचे तो आभार मानतो. आणि त्यानंतर तो मासा जो होता, त्या माशाने योनाला जमिनीवर तोंडातून काढून त्याला बाहेर फेकलं. परमेश्वराचा धन्यवाद हा योना त्यावेळेस करतो. मित्रो, योना हा अस्थिर होता प्रथम त्याच्या जीवनामध्ये. तो स्थिर नव्हता, परंतु नंतर तो स्थिर झाला आणि तो उपयुक्त पात्र परमेश्वरासाठी बनलेला आहे. आणि मग 3रा अध्याय परमेश्वर योनाला पुन्हा सांगतो, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी तुला सांगेल तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यात 3 दिवस लागे. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. हा पूर्ण संदेश परमेश्वराने त्याला दिलेला आहे. आणि हा संदेश, पूर्ण संदेश तो निनवेच्या लोकांना देतो. कधी? तो त्याच्या जीवनामध्ये स्थिर झाल्यावर. ज्या कार्यासाठी परमेश्वराने निनवेमध्ये पाठवलं, ते कार्य तो निनवेमध्ये जाऊन पूर्ण करतो. त्यासाठी त्याला परमेश्वराची विचारधारा ही ओळखावी लागली. ही 2री पायरी आहे. सफलतापूर्ण स्वार्थेचं रहस्य जे आहे आम्ही पाहत आहोत, त्याची ही 2री पायरी आहे. परमेश्वराची विचारधारा ओळखली. स्वार्थ प्रसार परमेश्वरासमोर महत्वाचे आहे, ही बाब त्याला प्रगट झाली की जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला स्वार्थ प्रसार ही बाब अतिशय महत्वपूर्ण तो मानतो. आणि त्यामुळे पुनरुक्ती त्याने आम्हाला संदेश दिलेला आहे, जा त्या मोठ्या निनवेमध्ये जा आणि त्या लोकांना तो संदेश दे की तुम्ही पश्चातापी व्हावं, नाही तर तुमचा शहर हे धुळीस मिळेल. 2री बाब, परमेश्वराच्या दृष्टीसमोर मनुष्य प्रिय आहे. परमेश्वराची विचारधारणा ओळखली योनाने. त्याच्यामध्ये पहिली बाब त्याने काय बघितलं की परमेश्वर स्वार्थ प्रसार परमेश्वरासमोर महत्वाची बाब आहे. 2री बाब, परमेश्वरा दृष्टीसमोर मनुष्य परमेश्वराला प्रिय आहे. परमेश्वरा दृष्टीसमोर त्या मोठ्या निनवेस जा. त्या निनवेचा उल्लेख मोठं शहर या नात्याने परमेश्वर करतो. तो का करतो त्या निनवेचा मोठं शहर या नात्याने उल्लेख? कारण त्या शहरामध्ये अनेक लोक होते आणि ते परमेश्वराला ओळखत नव्हते. आणि परमेश्वराची इच्छा होती की त्यांचा उद्धार व्हावा, त्यांच्यावर दया ही परमेश्वर करू इच्छित आहे. त्यांना 40 दिवसाचा अवधी परमेश्वर देत आहे पश्चाताप करण्यासाठी, आपले पापपत्री घेण्यासाठी. पण हा जो योना होता त्या योनाला तसं वाटत नव्हतं आणि त्यामुळे
संदेश त्या निनवेच्या लोकांना दिल्यानंतर या शहराचे काय होणार आहे हे पाहण्यासाठी तो एका ठिकाणी बसलेला आम्हाला दिसून येतं की परमेश्वर या शहराचा नाश कसा करणार आहे. पण तो योना हा विसरतो. काही गोष्टी परमेश्वर अतिशय स्पष्ट सांगतो. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 15वे वचन. ज्या कोणावर मी दया करीतो त्यावर मी दया करीन, आणि ज्या कोणावर मी ती करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करेल. दया करणं हे परमेश्वराच्या हातात आहे. करुणा करणं हे परमेश्वराच्या हातात आहे. योना ही बाब विसरतो. दुसरी बाब, रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 29वे वचन. देव केवळ यहूद्यांचा आहे का? तो परराष्ट्रांचा नव्हे काय? हो, तो आहे. योनाला असं वाटत होतं की मी इब्री आहे, मी देवाचा मुलगा आहे, आणि हे जे निनवेचे लोक आहे हे परमेश्वराची मुलं नाहीये. त्यांचा नाश हा व्हायला पाहिजे आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये, योनाच्या अंतःकरणात वेगळ्या प्रकारचं फिलिंग होतं. पण प्रभू हा मला हे सांगतो की देव हा केवळ यहूद्यांचाच हा नाही, तर तो सर्वांचा आहे. या भूतलावर राहणाऱ्या सर्व लोकांचा परमेश्वर हा तो आहे. कारण तो आमचा उत्पन्न करता आहे. कोणावर दया करावी, कोणावर करुणा करावी हा त्याचा प्रश्न आहे. योनाचा प्रश्न नव्हता तो. योनाला वाटत होते की परमेश्वराने त्याच्यावर दया करू नये, पण परमेश्वराची ती इच्छा नव्हती. तर त्याची इच्छा होती की या लोकांनी पश्चातापी व्हावं आणि परमेश्वराला त्यांनी शरण असं यावं. त्यासाठी परमेश्वर त्याला काही मार्गदर्शन करतो. ज्यावेळेस योना हा ज्या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी तुबीचा वेल हा परमेश्वराने निर्माण केला. तो वेल एका दिवसामध्ये त्याची वाढ मोठ्या प्रमाणात झाली, आणि दुसऱ्या दिवशी परमेश्वराने एक किडा उत्पन्न केला, आणि तो किडा त्या तुबीच्या वेलीला लागला, आणि ती वेल काय झाली? जळून गेली. जे छाया त्याला मिळत होती त्या तुबीच्या वेलीपासून योनाला ती मिळू शकत नव्हती, कारण तो वेळ सुकून गेला होता. त्याला राग येतो. तो म्हणतो की मला मरण आलं तर बरं होईल, कारण उन्हाची झाव त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली की तो बेशुद्ध पडला. आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणतो आपण ऐकूया. योना 4:10 आणि 11 ही वचन आहे. परमेश्वर म्हणाला, तू या साठी तुला काही श्रम पडले नाही, तू हिला वाढविले नाही. ही एका रात्रीच वर आली व एका रात्रीच मेली. तिची तू इतकी पर्वा करतोस? तर उजव्या डाव्या हाताला भेद ज्यास कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे व पुष्कळ गुरेढोरे या मोठ्या निनवे शहरात आहे, त्याची मी पर्वा करू नये का? 1,20,000पेक्षा अधिक लोक या निनवेमध्ये होते. परमेश्वर हा त्यांचा उत्पन्न करता होता, आणि त्यामुळे
त्यांची पर्वा त्या परमेश्वराला होती, त्या बापाला होती. आपल्या मुलांची पर्वा आपल्या बापालाच असणार ना, कारण तो उत्पन्न करता असतो. तो आपल्या मुलांबद्दल काळजी चिंता करत असतो. चुकला त्याला संधी देतो, पुनरपी त्यांनी ते चूक करू नये, त्यांनी त्याच्या जीवनामध्ये सुधारणा करावी. तसा परमेश्वर हा मानवाला संधी देतो की त्याने पश्चातापी व्हावं. ज्या चुका त्याने केलेल्या आहे त्या चुका त्याने करू नये, तर त्या चुकापासून त्याने तोबा करावा. परमेश्वरापासून त्याला पदोपदी योनाला उचित असं मार्गदर्शन हे प्राप्त झालं. परमेश्वराचं ची विचारधारणा योनाने ओळखली. तो स्थिर नव्हता, तो स्थिर झाला. आणि तिसरी आणि शेवटची बाब परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणे. परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणं म्हणजे पूर्ण आज्ञेचे पालन करणं. परमेश्वर जी आज्ञा आम्हाला देतो त्या आज्ञेचे पूर्ण पालन आम्ही करायला पाहिजे. योनाने परमेश्वराच्या आज्ञेचं पूर्ण पालन केलं. आम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 1-2 वचने वाचूया. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफिरा यांनी आपली मालमत्ता विकली आणि मग त्याने आलेला किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे व ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. प्राचीन काळामध्ये जे ख्रिस्ती मंडळी होती त्या मंडळीमध्ये जे विश्वासणारे होते ते सर्वांचं सामाविक होतं. त्यांची प्रॉपर्टी, पैसा, अळका हे सर्व ते प्रेषितांच्या चरणाजवळ आणून प्रेषितांना ते समर्पित करत होते. देवाच्या कार्यासाठी आपलं सर्वस्व ते समर्पित करत होते. पण या ठिकाणी हनन्ना आणि सफिरा यांनी जो पैसा आपली प्रॉपर्टी विकून मिळवला त्याच्यामधून काही भाग त्याने लपवून ठेवला, आपल्या जवळ ठेवला आणि काही भाग त्याने प्रेषितांच्या चरणाला जवळ समर्पित केला. त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं. सर्व विश्वासणारे हे सर्व काही आपल्या जवळ जे काही आहे पैसा, अळका, प्रॉपर्टी हे प्रेषितांच्या चरणाला जवळ आणून समर्पित करत होते. तर त्यांनी पण करायला पाहिजे होते, पण त्यांनी लबाडी केले आणि त्यामुळे मित्र हन्ना आणि सफिरा हे त्या ठिकाणी मरण पावले. पेत्राने त्यांना त्यांची चूक दाखवून दिली. अपूर्णता त्यांच्या जीवनामध्ये आली. काही पैसा त्यांनी आपल्या जवळ ठेवून घेतला. तसं आम्ही परमेश्वराला फसवतो. तो म्हणतो, हे मानवा, तू परमेश्वराला फसवलेला आहे, तू ठकवलेला आहे. दशमांशच्या संदर्भात जे आमचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा 10वा भाग हा परमेश्वराचा आहे. परंतु तो आम्ही काही भाग आचे चोरी करतो आणि काही भाग आम्ही परमेश्वराला समर्पित करतो. म्हणजे हन्ना आणि सफिरा यांनी जे पाप केलं ते पाप आम्ही करतो. परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या जो जे काही आहे ते सर्व माझ्याकडे जवळ आणून मला समर्पित करा. आम्ही करतो का? परमेश्वराकडून त्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहे, त्याच्यावर परमेश्वराचा अधिकार आहे, परंतु आम्ही
परमेश्वराला त्या गोष्टी समर्पित करत नाही, परमेश्वराच्या आज्ञेचं आम्ही पूर्ण रीतीने पालन करत नाही, आमच्या सुवार्तेमध्ये सुद्धा आम्ही भेसळ करतो. जे सुवार्थ आम्हाला गाजवायला पाहिजे ती अपूर्ण रीतीने आम्ही गाजवतो. माझ्याजवळ हे गजल संग्रह हे पुस्तक आहे. मध्ये हे पुस्तक मी पाहत होतो, त्याचे गाणे गात होतो आणि वाचता वाचता 146 या पेजवर मी आलो आणि मी थांबलो. त्या ठिकाणी काय दिलेलं आलेलं आहे ते मी वाचून दाखवतो. 5 वाक्यात सुवार्ता संदेश. 5 वाक्यात सुवार्ता संदेश. मी पातकी आहे. सुवार्ता प्रसार आम्ही करतो तर आम्ही सांगायला पाहिजे की मित्र हो, माझ्या भावांनो, तुम्ही मी पातकी आहे म्हणून हे कबूल करा. दुसरी बाब, माझ्या पापाबद्दल मला शिक्षा होणारच हे त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये बिंबवा. त्या शिक्षेतून सुटण्यास माझा स्वतःचा काही एक उपाय नाही आहे. चौथी बाब, त्यामुळेच येशू ख्रिस्ताने माझ्याबद्दल ती शिक्षा सहन केली. आणि 5वी बाब, ही गोष्ट मला मनापासून कबूल आहे. या 5 पायऱ्या, या सुवार्तेच्या 5 पायऱ्याचा संदेश यामध्ये स्पष्ट रीतीने देण्यात आलेला आहे. या 5 पायऱ्यामधून जर कोणत्या एखादी जरी बाब आम्ही त्याच्यातून कमी करतो तर ती अपूर्ण असते. आणि अपूर्ण सुवार्ता आम्ही कदापि करू नये. परमेश्वराचे आज्ञेचं आम्ही पालन करावं. आणि परमेश्वराची आज्ञा ही आहे, पूर्ण रीतीने सुवार्ता हे विदित करावे. हे गजल संग्रह 1947 मध्ये पहिली आवृत्ती छापण्यात आली. ग्रामीण एरियामध्ये, खेड्यापाड्यामध्ये लोक हे पुस्तक त्या काळामध्ये वापरत होते. 1990 मध्ये या गजल संग्रहाची 3री आवृत्ती ही छापण्यात आली. या गजल संग्रहातील अनेक गाणे उपासना संगीतामध्ये हे घेण्यात आलेले आहे. परंतु हे जे पुस्तक आहे हे अतिशय उपयुक्त आहे आणि परमेश्वराचं जे सुवार्ता आहे त्याच्या 5 पायऱ्या यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. मित्रो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सफलतापूर्ण स्वार्थीचे रहस्य जर जाणून घ्यायचं असेल तर प्रथम आम्हाला स्थिर व्हावं लागेल. आम्ही जर अस्थिर आहोत तर आम्हाला स्थिर व्हावं लागेल, शारीरिक आणि मानसिक रीतीने. आणि नंतर परमेश्वराची विचारधारणा आम्हाला ओळखायला पाहिजे. परमेश्वराची काय विचारधारणा आहे या पाठीमागे ती ओळखायला पाहिजे. की परमेश्वर मानव प्रेम करतो ही विचारधारणा आहे परमेश्वराची. स्वार्थ प्रसारण त्याच्या नजरेमध्ये खूप महत्व आहे. ही दुसरी विचारधारणेला परमेश्वरासमोर महत्व आहे. आणि 3री आणि शेवटची बाब, सफलतापूर्ण स्वार्थ प्रसाराचे रहस्याची 3री बाब, परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करणं. या 3 बाबी जर आम्ही पूर्ण करतो तर आमची सुवार्ता ही सफल पूर्ण सुवार्ता होईल. आणि त्या सफलता पूर्ण स्वार्थीचं रहस्य खऱ्या रीतीने परमेश्वराने आज आम्हाला विदित केलेलं आहे ते आपण मान्य करूया. यावेळेस आपण परमेश्वराला दान हे समर्पित करूया आणि आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागूया. प्रिय परमेश्वर,
तुझ्या भक्ताने मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने तुझ्या भांडारामध्ये जे दान तुला समर्पित केलेलं आहे त्या दानाचा तू स्वीकार कर. तुला अधिक आणि अधिक देण्यासाठी तो मला शक्ती सामर्थ्य दे. ज्याने तुला दिलेलं आहे त्यांच्यावर, त्यांच्या मुलाबाळांवर, त्यांच्या जॉबवर, त्यांच्या बिझनेसवर, त्यांच्या एज्युकेशनवर तू आशीर्वादाचा वर्षाव कर आणि त्यांना प्रगट करून दे की मी तुमचा परमेश्वर आहे. कोणत्याही बाबतीमध्ये मी तुम्हाला कमी पडू देणार नाही. प्रिय परमेश्वरा, तुझ्या गोड वचनावर बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. प्रभू येशूच्या द्वारे आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. आपण सर्व उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली जी प्रार्थना आहे ती आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रजांना क्षमा करतो तसे आम्हाला क्षमा कर. आम्हास ते कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हाच राखो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.